आता कण्यासाठी हे पाणी आहे ते उकळायला ठेवलंय. पाणी अंदाजे टाकू शकतो किंवा भाताचं जसं टाकतो ना दुप्पट तांदळाच्या दुप्पट पाणी तशा प्रमाणातही घेऊ शकता किंवा करता करता त्याचे ते बरोबर अंदाज समजतं. पाणी उकळल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं, इथं तेलाचा समावेश केला, थोडंसं तेल टाकायचं, अन्यथा तूपही टाकू शकतात. आणि ज्वारी आहे थोडंसं पाणी लावून त्याची भरड काढून घेतली आहे. थोडंसं मिक्सरमध्ये जाडसर पीठ सेपरेट करून त्यानंतर हे अशी ज्वारी जी आहे ना ज्वारी त्याला थोडंसं पाणी लावून असं थोडंसं जाडसर जास्त पाणी न लावता हे तयार करून घेतलं आहे. आता पाणी उकळताच त्यात टाकायचं आणि भरपूर वेळ मंद आचेवर छान शिजवून द्यायचं. मग शिजल्यानंतर आपल्याला समजतंच ते शिजले असं. एकदा चेक करून घ्यायचं. मग ते आपण आमटी बरोबर खाऊ शकतो, दुधाबरोबर खाऊ शकतो, ताकाबरोबर तर खूप छान लागतं. खूप हेल्दी आहे. नक्की करून बघा. अन्यथा करत असाल तर नक्की कळवा मला कमेंट्सद्वारे.